हात कर. जोरात म्हण. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. माऊलीला येत म्हणतात. वर्षाअखेर ट्रिप काढायचा असा प्लॅन आमचा काही ठरलेला नव्हता, पण माझ्या नंदूबाई आलेल्या होत्या त्यांच्या फॅमिलीला घेऊन. त्यांना 3 दिवसाची सुट्टी होती, पण आम्हाला काही सुट्टी नाही आहे. पण ते आल्यानंतर इहिकाच्या बाबांनी 1-2 दिवसाची सुट्टी काढली आणि आम्ही ठरवलं की चला आता ट्रिप करूयाच. मग आम्ही निघालो. आमचा प्रवास सुरू झाला आहे आणि बाहेर थंडीची मस्त चाहूल चालू होती आणि आम्ही आतमध्ये सगळेजण गप्पा मस्ती करत प्रवास आमचा चालू झाला. आज आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब करून भेटा असेच आपले व्हिडिओज बघण्यासाठी. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आपल्या रिलेटिव्हमध्ये. बाहेर मस्त थंडीची चाहूल आहे आणि ह्या थंडीमध्ये ना गव्हाची शेती खूप केली जाते, तेच तुम्हाला इथे दाखवते. सगळीकडे तुम्हाला गव्हाची शेती पाहायला मिळेल. झूम करून दाखवते जेणेकरून तुम्हाला दिसेल. आणि हे पाहतच आम्ही पोहोचलो कालभैरवनाथ मंदिरात. येथे तर खूप गर्दी होती. मग काय कळस दर्शन घेतलं आणि निघालो महाकाल दर्शन करायला. तेथे गेल्यानंतर पेरू घेतले मीठ मसाला लावून आणि सर्वांना भूक तर लागलेली होती. मग थोडीशी आम्ही पेरू पण खाल्लेत आणि इहूला महाकालचा टिक्का लावला. तिला तर खूप मजा वाटली. पहिल्यांदाच ती करत होते त्यामुळे अति एक्सायटेडमध्ये ती लावून घेत होते आणि पाहू शकता तिच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. तिच्यासोबत आम्हीसुद्धा महाकाल टिक्का लावून घेतला आणि छान वाटतं. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस आम्ही काही लावलेलं नव्हतं, म्हणजे आम्ही तिघंच आलेलो होतो, इहू, मी आणि भानुदास. आता आम्ही सगळेजण फॅमिलीसोबत आहोत तर सर्वांनी तिच्यासोबतही हा टिक्का लावून घेतलेला आहे आणि छान वाटतं. टिक्का लावल्यानंतर पिवळा पट्टा असतो तो चंदनाचा असतो त्यामुळे आणखीनच छान थंड थंड वाटत होतं. मग हे पहा इहू किती छान दिसते आणि नमस्कार करायला सांगितलं तर लगेच नमस्कारही करत होती. मी खूप एक्सायटेड होते कारण की या ब्रिजवरून मला जायचं होतं आणि अखेरीस तो योग आज आलेला आहे आणि तुम्हाला दाखवते. आम्ही पास काढला कारण की त्या बाजूला म्हणजे समोरच एवढी मोठी लाईन लागलेली होती बाहेरूनच. त्यासाठी आम्ही म्हटलं की आता आपण गेट पास घेऊया आणि या ब्रिजवरून आम्ही सगळेजण चाललो. तुम्हाला दाखवते हा आहे गेट पास. खरंच सांगते गर्दी असेल वेळ कमी असेल तर गेट पास उपयोगी पडतो. थोडे पैसे खर्च होतात पण दर्शनही चांगलं होतं आणि वेळ अभावी आपण हे गेट पास घेऊ शकतो. आम्ही भजनी मंडळाचा आनंद घेत होतो आणि इकडे इहूचं काय चाललं होतं, तिचं मस्तपैकी मामाने दिलेले म्हातारीचे केस खात होती. तुम्ही कधी खाल्ले का म्हातारीचे केस? कमेंट करून सांगा. आज आहे दुसरा दिवस म्हणजे 31st. तर आज आम्ही आलो आहोत ओंकारेश्वर या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा खूपच गर्दी आहे एअर एंडिंगमुळे. तर एवढी गर्दी पाहून आम्हाला वाटलं की दर्शन होते की नाही होत हा प्रश्न जरी मनात असला तरी तुम्हाला दिसत असेल वरती हेलिकॉप्टर, नर्मदा नदी आणि तिथला डॅम आणि होड्या. इतका छान वातावरण होतं. सर्वजण स्नान करत होते, कोणी विधी करत होते. आम्ही तेथे गेल्यानंतर आम्हीसुद्धा हातपाय धुतले. जे विधी आपण करायचे असतात त्याही आम्ही तिथे केलेल्या आहेत. म्हणजेच एकमेकांचे पाय धुणं, नमस्कार करणं, लहान मोठे तेवढ्या सगळ्यांची आपण नर्मदा नदीवर गेल्यानंतर करणं गरजेचं असतं. तर ते करून झाल्यानंतर तुम्हाला मी आता दाखवणार आहे. खूप मस्ती केली इहूनी, ती कशी पहा पुढे.
मामांच्या अंगावर टाक ना मामांच्या. तिचं कोणी नाही उडवायचं. पुढे जा पुढे जा मोबाईल नाही मोबाईल पुढे जाते मागे इहूला बळच उचलून तिची तयारी करून आम्ही इकडे आलो. श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जाणे का मुख्य मार्ग येथे, आणि तुम्हाला इथे झूम करून दाखवते, जे की मंदिर नदीच्या पलीकडे आहे. तुम्ही पाहू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे त्या ब्रिजवरून. तर आम्ही आता नंतर ठरवलं की आपल्याकडे एवढाही टाईम नाही की खूप वेळ आपण त्या लाईनमध्ये उभं राहू शकतो, आणि म्हणजे रात्र झाली असती घरी जाण्यासाठी. मग आम्ही विचार केला की ओंकारेश्वर आता कॅन्सल करूया आणि मामलेश्वर मंदिरात दर्शन करूया. तर तिकडेच आमची आता सगळेजण पलटण निघालेली आहे. तुम्हाला दाखवते इकडे. मग होड्या आहेत ना, त्या सगळ्या बंद आहेत, कारण की 31st आणि हॅपी न्यू इयर, त्याचबरोबर कुंभमेळासुद्धा आहे, त्यामुळे त्याचीसुद्धा तयारी चालू झालेली आहे. हे मंदिर आहे मामलेश्वर मंदिर, आणि इथे सुद्धा मला वाटतं पालखी सोहळा काहीतरी आहे, त्याची इथे तयारी चालू असताना दिसते. तुम्हाला आतमध्ये दाखवते किती गर्दी आहे, आणि सगळेजण जल्लोषामध्ये महादेवाचं नाव घेऊन आणि दर्शन घ्यायला पुढे पुढे सरकत होते. तर आतलं जे काय वातावरण आहे ते तुमच्यावर इथे शेअर करते. पुरातन असं हे मंदिर आहे. पाहता क्षणी सर्वांनाच आवडेल, आणि कामसुद्धा खूप रेखीव कोरीव असं काम केलेलं आहे. नक्षीकाम भारी आहे. तुम्हाला बाहेरून सगळं व्ह्यू दाखवते. आणि इकडे इहूची मज्जा चालू झालेली आहे. चाट खाते. मामा तिला काही ना काही खाऊ घालतच आहे. तर प्रत्येक ट्रिपमध्ये तसंच चालू असतं त्यांचं. आणि आम्ही इकडे काकडी घेतलेली आहे. सर्वांना भूक लागलेली होती. थोडीशी काकडी खातो, आणि एका ठिकाणी जाऊन आता आम्ही नाश्ता पण करणार आहोत संध्याकाळचा. आणि एका हॉटेलमध्ये आलो. तर मंदिरासमोरच ते हॉटेल आहे. तेथे येऊन बसलो. जेवणाची वाट बघत होतो, म्हणजे नाश्त्याची वाट बघत होतो. आणि नाश्ता आम्ही आलू पराठा मागवलेला होता, पापड वगैरे मागवला, आणि आम्ही नाश्ता करून घरी आलो आणि हॅपी न्यू इयर सेलिब्रेट करत होतो. रात्रीचे 12 वाजलेले. हॅपी न्यू इयर टू ऑल. सगळे ब्लँकेटमध्ये घुसलेले आणि 12:05 झालेले. सर्वांना काजू कतली देऊन आम्ही हॅपी न्यू इयर सेलिब्रेट केला. आणि हे नवीन वर्ष सर्वांच्याच लक्षात राहणार आहे, कारण की आम्ही खूप मस्तपैकी ट्रिप एन्जॉय करत करत हॅपी न्यू इयरला आम्ही वेलकम केलेलं आहे. इयर एंडिंग तर खूपच छान झालेलं आहे. देवदर्शनाने आम्ही एंड केलेलं आहे. आता उद्या आहे 1 जानेवारी. तर उद्या कुठे जाणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागणार आहे. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या रिलेटिव्समध्ये अशाच नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा, आणि स्वतःवर प्रेम करत राहा. चला आता मी येथेच व्हिडिओ एंड करते. बाय बाय, टेक केअर.